काही 10-10च्या 20-20च्या नोटा चुरगळलेल्याही दिल्या होत्या. पण ते पैसे पाहून साहजिक तुम्ही असाल किंवा मी असेल तर आपण ती वस्तू त्यांना देऊ केली असते. तेही त्यांनी प्रामाणिकपणा दाखवलाय की नाही काहीतरी घ्या ना, मला हे फुकट नको. नाही तसं नाही शब्द त्यांचे, काहीतरी घ्या ना, मग 1000 तरी घ्या, जे जेवढे त्यांच्याकडे होते 1000 तरी घ्या. ते रडायला लागली. त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाची आठवण आली, तो जो आता हयात नाही आहे, आणि एक जो आहे तो दारू पितो म्हणून त्यांनी ते घर वैतागून सोडलेलं आहे. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 2-3 दिवसांच्या अगोदर म्हणजे 2-3 दिवस म्हणजे 5-6 दिवसांच्या पूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावरती अनेक त्याच्या प्रतिक्रिया आल्या, अनेक लोकांनी पाहिला, अनेक लोकांनी शेअर केला. हजारो लाखोने तो आता मिलियनपर्यंत गेला. ह्या सगळ्या गोष्टी का घडल्या? तर आजी आजोबा एक येतात आणि सोन्याच्या दुकानात जातात. त्यांना काहीतरी पत्नीला सोनं करायचं असतं. नवरा बायकोचं एक नातं काय असतं आपल्याला माहिती आहे. आयुष्याच्या उतारवयात का असताना मला काहीतरी बायकोला द्यायचं आहे अशा भावनेने एक आजी आजोबा या ठिकाणी आले. छत्रपती संभाजीनगरच्या गोलमंडीमध्ये हे दुकान आहे. तर इथं आल्याच्या नंतर त्यांनी सगळं पाहिलं, ते बाहेर गेले, पुन्हा आता आले. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आणि इथले जे काही दुकानदार आहेत त्यांनी त्यांची संवाद साधला आणि पुढची जी घटना घडली ते सांगतील स्वतः. त्याच्यानंतर सगळ्या लोकांना एक असं भावनिकता अशी निर्माण झाली की माणूस की आजही जिवंत आहे, लोक अशा गोष्टी करतात आणि आज कितीही वाईट समाजात काही घडत असलं तर ही बाजूसुद्धा समाजाची आहे अशी एक भावना निर्माण झाली. तो व्हायरलच व्हिडिओ होतोय. ती चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत आहे. ते आजी आजोबा आले, तुमच्याकडनं ती गोष्ट घेतली, तुम्ही त्यांना ती 20 रुपयात दिली. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, परंतु ते तुम्ही सांगता ना पुढं. पण हे सगळं घडलं, तर हे घडायचं नेमकं पूर्वी ते आजी आजोबा आल्याच नंतर तुमची अशी काय भावना झाली की त्यांना आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्यांच्यासोबत? ॲक्च्युली त्यांच्याशी बोलताना ती भावना झाली, अगोदर नव्हती झाली. ज्यावेळेस मी त्यांना विचारलं तुम्ही कुठनं आलात, तर ते म्हणले की जालना जिल्हा. म्हटलं तिकडे गाव कोणतं? तर म्हणे मंठ्या तालुक्यामध्ये आहे ते. म्हटलं बरं, तुम्ही किती वर्षाचे? तर ते म्हणे 93. म्हटलं अच्छा, 93 वर्षाचे. मग म्हटलं आजी किती वर्षाच्या? आजीला विचारलं. ते म्हणे मी 80 वर्षाची. आजोबा लगेच म्हटले ती 80ची नाही आहे, 70ची आहे. आणि ते त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचे जे पैसे आहेत ते चिल्लर स्वरूपात होते खाली. माझ्या हातामध्ये 1120 रुपये त्या ठिकाणी त्यांनी दिले होते. काही 10-10च्या 20-20च्या नोटा चुरगळलेल्याही दिल्या होत्या. पण ते पैसे पाहून साहजिक तुम्ही असाल किंवा मी असेल तर आपण ती वस्तू त्यांना देऊ केली असते. ते काही खूप मोठी गोष्ट काही केलेली नाही आहे, पण महाराष्ट्रातील लोकांना खूप आवडली. आम्हालाही ते म्हणजे आश्चर्यचकित आहे. नाही, पण ते तुमच्याकडे आले आणि मग नंतर ते पुन्हा वापस गेले. ते पण पुन्हा कसे आले हे काय? हां, ते काय आहे की आमचं जे पहिलं शोरूम आहे जुनं, दुसरं आहे. हां, तर तिथे गुलमंडी कॉर्नरला आहे. तर तिथे आले होते, त्यावेळेस सकाळची वेळ होती. माझी एंट्री त्याच वेळेस झाली होती. ते म्हटले की माझ्या बायकोसाठी मला पोत घ्यायची. तर आमच्या स्टाफने त्यांना आत बोलवलं, दाखवल्यानंतर त्यांनी तिथे आवडलं आहे की नाही आवडलं आहे ते माहीत नाही, कारण मी काही कामानिमित्त मी त्यांच्याशी चर्चा केली होती. मॅझिनाईन फ्लोअरला गेलो आणि तोपर्यंत ते बाहेर गेलेली होती. मग थोडंसं ते दुःख झालं मला. पण एक तास-दीड तासाच्या अंतरावरती मला माझ्या ऑफिसमध्ये सांगायला आला एक मुलगा की आपल्या दुसऱ्या ब्रांचला आलेत ते खाली. मग मी खाली येऊन जी चर्चा झाली ती व्हिडिओमध्ये आहे. आता त्यांच्याकडनं तुम्ही 20 रुपये घेतले आणि त्यांना जी वस्तू तुम्ही दिली ती वस्तू काय होती आणि तिची किंमत काय होती? ॲक्च्युली काय 1 ग्राम गोल्ड ज्वेलरीमधील हा दागिना आम्ही सेल करतो, नॉट अ गोल्ड. ओके. हां. तर ते जे आहे ना, जी वाटी आहे, जी मंगळसूत्राची वाटी आहे, ती माझ्या मते 745-790 रुपीजची होती. आणि जो माळा होती ती 1990 या 2400 काही रुपयाची असेल. ओके. म्हणजे अराऊंड त्या दोन्ही गोष्टी 3-3.5 रुपये धरून चालवतो. त्याचे तुम्ही 20 रुपये घेतले. 20 रुपये घेतले म्हणजे तेही त्यांनी प्रामाणिकपणा दाखवलाय की नाही काहीतरी घ्या ना, मला हे फुकट नको. नाही तसं नाही शब्द त्यांचे, काहीतरी घ्या ना, मग 1000 तरी घ्या, जे जेवढे त्यांच्याकडे होते 1000 तरी घ्या. म्हटलं नाही, तुमचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद हा मिळाला तरी आमचं भरपूर काही कल्याण आहे. मग म्हणे काहीतरी घ्या. मग त्यांनी 500 तरी घ्या. म्हटलं 500 नको. ते मग आता तुम्ही खूपच उपकार आम्ही कुठं फेडावं म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं एक काम करा, तुमचा आशीर्वाद म्हणून मी आजीचे 10 रुपये घेतो, आजोबांचे 10 रुपये घेतो
ते त्यांच्याकडनं घेतले, ते रडायला लागले. त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाची आठवण आली, तो जो आता हयात नाही आहे, आणि एक जो आहे तो दारू पितो म्हणून त्यांनी ते घर वैतागून सोडलेलं आहे. तर ते एक आम्हाला दोघंही बेघर आहेत. आता जितकं मला त्यांनी सांगितलं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आणि नंतर ते रडली, मग त्यांना मी हसी मजाक करावं म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. म्हटलं तुम्ही जीव लावताय का एकमेकांना वगैरे. मग आजी माझ्या पाठीवरती 2 हात लावून थाप देतात. ते सगळं व्हिडिओमध्ये आहे. आता तुमचं हे 1 ग्रॅमचंच आहे, आणि याच्या अगोदर असं काही अनुभव आला होता? याच्या आधी मकर संक्रांतीमध्ये एक महिला रोज यायची याच्याकडे, आमच्या मॅनेजरकडे. तिथे ना ती बँगल मागणी करायची, आणि तो मला रोज संध्याकाळी सांगायचा ज्यावेळेस आम्ही हिशोब करायचो ना त्यावेळेस. तर मी म्हणायचो ठीक आहे. आणि मकर संक्रांतीमध्ये भरपूर गर्दीमध्ये ती महिला दुपारच्या वेळेस ज्यावेळेस आली आणि तिने हात पुढे केला, तर आम्ही इथे कॉईन्स ठेवतो, ते कॉईन दिला. तर मॅनेजरला म्हणे की ही बांगडी कितीची आहे? तर मॅनेजर म्हणला तो 590 रुपयाची. दुसरी ते म्हणे 790 रुपयाची. आणि ते तिसरी अजून एक काहीतरी विचारलं, ते काय लक्षात नाही. पण ती म्हणे की मला ही पाहिजे. तर मॅनेजर बोलला, माझ्याकडे पाहिलं त्याने आधी. मी उठलो, डायरेक्ट ते रॉ घेतला आणि त्यातली ती बँगल त्यांच्या हातात दिली. तर तिने ती चिल्लर पुढं केली. म्हटलं ही नको मला, ही ठेवा. मग भगवंताची परीक्षा असेल की काय काय माहिती, पण त्यांनी काय म्हटलं, ह्या दोन्ही पण आवडलेल्या अजून मला. मी त्या दोन्ही काढल्या आणि त्यांच्या हातामध्ये ठेवल्या. त्या बघतच राहिल्या माझ्याकडे, आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. परंतु आमच्याकडे गर्दी खूप होती, आम्ही काय त्यांच्याशी चर्चा केली नाही. आणि ती लेडीज पुन्हा काही दिसली पण नाही, मला आली पण नाही ती. असं आहे. याच्या अगोदर हा अनुभव झालेला आहे. 2 गोष्टी येतात, ज्याच्याकडे पैसे आहेत किंवा ज्याची ऐपत आहे तो सोनं ते खरेदी करू शकतो, आणि किती इच्छा असली तरी असे वर्ग आहे की तो सोनं नाही खरेदी करू शकत. तर आजी आजोबाला असं वाटलं की मला सोनं खरेदी करायचं आहे, माझ्या बायकोला काहीतरी द्यायचे, म्हणून ते इथपर्यंत आले. पण 3,000ची, 2,000ची, 2,500ची वस्तू घेण्या इतपतही काहीची ऐपत नसते. तो लोक बेघर आहेत, एक मुलगा वारला आणि एक मुलगा पाहत नाही. तर अशा अवस्थेत एखाद्या माणसाने त्यांना त्यांची भावना समजून घ्यावी आणि त्यांना काहीतरी द्यावं. हे समाजात इतकं वाईट घडत असताना एखादी बाजू अशी दिसते, त्यावेळेस सगळ्या समाजाला भावते, म्हणून एखादी गोष्ट व्हायरल होते, इथपर्यंत द्यावं लागतं. यांना आज आपण मानलं पाहिजे, ह्यांना गोष्टी केल्या, अशा गोष्टी पेरत राहिल्या पाहिजेत, लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजीनगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.